नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। मीत कुमार एंड कंपनी व ग्रामस्थ मंडल कवाड़ द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया सार्वजनिक नवरात्र उत्सव। बता दें, कवाड़ गांव में भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष व माजी सरपंच नीलेश गुरु के नेतृत्व में 43वां वर्ष मीत कुमार एंड कंपनी व ग्रामस्थ मंडल कवाड़ द्वारा सार्वजनिक नवरात्र उत्सव मनाया गया, जिसमें 9 दिनों तक सांस्कृतिक कार्यक्रम व गरबा का आयोजन किया गया, जिसमें विजेताओं को कई प्रकार के इनाम दिए गए। इस नवरात्र उत्सव को लेकर नीलेश गुरु व मान्यवरों ने क्या कहा, आइए देखते हैं। धन्यवाद सर। काही भोईर हे स्वागत सत्कार व सन्मान स्वीकारताना, अमोल भोईर हे स्वागत सत्कार आणि सन्मान स्वीकारताना जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। अमोलजी भोईरकर अध्यक्ष भिवंडी ग्रामांचे उत्तर सर्वस्व विनंती करेन, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या स्वागत सत्कार आणि सन्मानासाठी। सत्कार समारंभ पहिल्यांदाच पाहत आहे, चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। धन्यवाद। साहेब चुंजानी साहेबांकडून यांच्याकडून स्वागत सत्कार आणि सन्मान स्वीकारताना टाळ्यांचा वर्षा होऊन जाऊ द्या। न्यूज चॅनल एफबी माझ्यापासून कितीतरी न्यूज चॅनल आलेले आहेत, स्वागत सत्कार आणि सन्मान स्वीकारताना कुठेतरी कॅमेरात घ्या आणि यांच्या जोडीला माझं आमच्या गावाचं नाव कुठेतरी उंचावून। नक्कीच सर्वप्रथम मी सर्वांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर 1983 साली या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आणि त्या दिवसापासून आज 2025 पर्यंत अविरतपणे या उत्सवाला कुठेही खंड न पडता अतिशय उत्साहाने आनंदाने हा सण साजरा होत आहे। खरं तर या पंचक्रोशीमध्ये नवसाला पावणारी आणि जी जागरूक देवी म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि नवसाला पावणारी देवी म्हणून या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे। आणि त्या दिवसापासून आजपर्यंत संपूर्ण गाव, आज ज्या दिवशी जर देवीची स्थापना झाली त्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत आज संपूर्ण गाव एकत्र येऊन हा सण उत्साहाने साजरा करतो। मला वाटतं एक अजून आनंदाची गोष्ट अशी आहे की या गावामध्ये जवळजवळ 95% लोक या 9 दिवसामध्ये नॉनव्हेज खात नाहीत, याचा आम्हाला जास्त अभिमान आहे। सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात। काय काय कार्यक्रम असतात 9 दिवस या ठिकाणी? अनेक सांस्कृतिक उपक्रम आहेत, अनेक सामाजिक जागरूकता असते। 9 दिवस इथे गरब्याचं आयोजन होतं, महिलांसाठी अनेक विविध कार्यक्रम होतात। अजून सर्वांसाठी लकी ड्रॉ आहे। गेल्या वर्षी या ठिकाणी बाईकचं बक्षीस होतं आणि आज यावर्षी TV आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, अशा अनेक प्रकारचे बक्षीस आम्ही मंडळाच्या वतीने आमच्या वतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि हा सण कसा चांगला साजरा होईल याच्याकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देतो। या उत्सवाबद्दल सांगताना म्हणलं की अनेक 43 वर्षापासून सुरू असलेला हा उत्सव आहे। ह्या उत्सवामध्ये उत्साहाचा जो खंड पडला होता, तो उत्साहाचा खंड भरून काढण्याची अखंडपणेची जबाबदारी आहे ती सन्माननीय नीलेश गुरु साहेब यांनी सांभाळली, हाती घेतली आणि तो पुढे अखंडपणे हा उत्साह या उत्सवामध्ये सुरू आहे। साहेबांच्याबद्दल माझं म्हटलं की समाजातील सोबत घेऊन लहान थोर मंडळी, समाजातील सोबत घेऊन लहान थोर मंडळी नेतृत्वाची घेतली आहे, उंच भरारी नेतृत्वाची घेतलेली उंच भरारी आणि उंच भरारी घेऊन ते आमच्या गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी काम करत असतात। आणि हा उत्सव हा जो हजारोच्या संख्येने अनेक सेलिब्रिटी जे इथे उपस्थित होतात, आवर्जून अमूल्य वेळ देतात, आपला अमूल्यसा वेळ आपल्या क्षेत्रातील काढून इथे येतात, ही निश्चितच हे साहेबांच्या या कार्याची ही देणगी आहे आमच्या गावाला। आणि म्हणून हा उत्सव अखंडपणे पुन्हा उत्साहाने सुरू होत आहे। आणि या देवी जगदंबेकडून, आंबेकडून मी साहेबांना सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो की अशीच अखंडपणे ही सेवा आपल्या कार्याची तेवत राहावं। धन्यवाद। प्रथम मी सर्व नागरिकांना, सर्व देवीच्या भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्या दसऱ्याच्या सुद्धा सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। आपण बघत असाल की कवाड गावात जो सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो त्याचा जो देखावा असतो, जो त्याचा भव्य असा कार्यक्रम असतो, तो असा पंचक्रोशीत कुठेही बघायला मिळत नाही। आपण जर विचार केला तर कोणताही कार्यक्रम पार पाडण्यासाठी एक भक्कम नेतृत्वाची गरज असते आणि
मला असं म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही की नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व या तिन्ही क्षेत्रात ज्यांचं नाव आघाडीवर आहे हे असे आमचे श्री निलेशजी गुरव साहेब या एका व्यक्तीमुळे पूर्ण गाव एकत्र येऊन हा नवरात्रोत्सव साजरा करते, याचा आम्हा सर्व गावकऱ्यांना अतिशय अभिमान वाटतो. आणि साहेबांच्या वतीने आणि आमच्या सगळ्या मंडळाच्या वतीने मी आपणा सर्वांना दुर्गामातेच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रथमतः सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. दुर्गा माता म्हणजे आपली सरस्वतीच मानली जाते आणि असं कार्यक्रम कवाड गावामध्ये जे दरवर्षी होतंय याचं आम्ही नेहमी कौतुक करतो आणि आमच्या गावामध्ये आम्ही कधी पण त्याची वार्ता करतो का असा आपल्याकडे पण कार्यक्रम झाला पाहिजे की गावची एक देवी किंवा असं भव्य दिव्य कार्यक्रम होणं हे म्हणजे गावची एक प्रतिष्ठाच आहे आणि असे कार्यक्रम दादांकडून होतात याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि आमची पण अशी इच्छा असते, नेहमी बोलतो आम्ही, कधी आमच्या जवळ अशी दादांसारखी जर मंडळी जर आमच्या जोडीला असली तर आम्ही पण असंच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू. आणि कार्यक्रमाचं नियोजन वगैरे एकदम चांगला असतो आणि सर्व गावकऱ्यांना घेऊन हा जो कार्यक्रम होतो हाच म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की गाव एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ते टिकवणं, गाव एकत्र करणं ही निलेदारांची म्हणजे त्यांचे गुण किंवा त्यांचं वर्तणूक याच्यावर सगळं अवलंबून आहे. त्यांचं मी पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा देतो की असे कार्यक्रम तुम्ही अजून पुढे पुढे करत राहा. गेल्या 43 वर्षापासून राहिलेली अखंड परंपरा आणि 50व्या वर्षाकडे होत असलेली वाटचाल. मी अनेक ठिकाणी एक परिषद म्हणून जात असतो. गरबा, रास, दांडियाचे रंगतदार कार्यक्रम होत असतात, परंतु या उत्सवाला असलेला जल्लोष, एक प्रसन्न वातावरण याची सर कुठेही नाही. याचं कारण तुम्हाला सांगतोय की या उत्सवासाठी जो सर्वस्व खर्च आहे, तुम्ही बघता की हा जो लाईव्ह प्रक्षेपण, लाईव्ह प्रोग्राम 3 दिवस झाले, निलेश दादा गुरव यांचा तो लाईव्ह खर्च असतो. त्या लाईव्ह प्रक्षेपण बघायला मजा वाटते, परंतु तो खर्च सुद्धा लाईव्ह होत असतो. आज तुम्ही इथे बघाल तर वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, मोठमोठ्या LED TV, महिलांसाठी असलेला भव्य दिव्य असा भांड्यांचा सेट आणि लहान मुलांसाठी असलेली अक्षरशः बक्षिसांची खैरात, हा जो बक्षिसांचा वर्षाव आहे याचा संपूर्ण श्रेय जातो. हा खर्च हा एक हाती असतो आणि तो खर्च हा आताच नाही, आता निलेश दादा गुरव साहेबांकडे आज भारतीय जनता पार्टीचं मोठं पद आहे. युवा मोर्चा अध्यक्षातून त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीचं जे पद घेतलेलं आहे ते उत्तर मंडळ अध्यक्ष भिवंडी ग्राम सर्वस्व म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. परंतु त्यांच्या वक्तृत्वाला, त्यांच्या कर्तृत्वाला एक माणुसकीची किनार आहे. आज मी पाहतोय गावातील सर्व प्रतिष्ठित लहान व्यक्तींचा सन्मान ते करत असतात. एक हाती खर्च, एक हाती उत्सव आणि हा जल्लोष फक्त आणि फक्त तुम्हाला कवाड गावातच दिसेल. या कवाड गावाबरोबरच भिवंडी तालुक्याचं नाव ते संपूर्ण ठाणे जिल्ह्यात करत आहेत. त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि त्यांची जी प्रगती होत आहे याला कुठे ना कुठे आई जगदंबेचा, भवानी मातेचा आशीर्वाद आहे आणि तो भविष्यातही कायम राहील ही तुम्हाला ग्वाही देतो. कारण आई जगदंबेचा खर्च आहे तो एक हाती होत असतो आणि या निलेश गुरव साहेबांना मी पुन्हा एकदा त्यांच्या कवाड गावचा प्रतिनिधी वैयक्तिक आभार व्यक्त करतो. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.